ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत राहुल गांधींबद्दल. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार आहेत का, हा आपला प्रश्न आहे. गाडगे, मी तुमच्यापासून सुरुवात करतो, कारण गडकरी असं म्हणाले मनमोहन सिंग रिटायर होणार आहेत का, प्रणव मुखर्जींकडे कर्तृत्व नाही का, दिग्विजय सिंग यांच्याकडे क्षमता नाही का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि ते असं म्हणाले की केवळ घराणेशाही याशिवाय दुसरं कोणतंही कारण नाही राहुल गांधींना पुढे करण्याचं. तुमचं काय उत्तर आहे? असं आहे, दोन तीन गोष्टी आहेत त्यामध्ये. घराणेशाहीचा एक फायदा असा असतो, मला लोकांचं आश्चर्य वाटतं की नेहमी राजकारणातल्या घराणेशाहीच्या बद्दल का बोलतात. क्रिकेटियरचा मुलगा क्रिकेटियर झाला तर टीका नसते, सिनेमा नटाचा मुलगा सिनेनट झाला तर टीका नसते. आमचं म्हणणं आहे की त्याला संधी मिळाली आहे, फक्त त्याचं कर्तृत्व जेव्हा ते सिद्ध करतील कुठली अशी राजकारणातली व्यक्ती, त्यानंतरच त्याचं मूल्यमापन करावं. दुसरं असं आहे की आज राहुल गांधी पंतप्रधान होणार की नाही या विषयाची आपण चर्चा करतोय. विनोदाचा भाग असा आहे की स्वतः राहुल गांधींनी 2-3 महिन्यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी अजूनही कुठे असं म्हटलेलं नाही की मला पंतप्रधान व्हायचं आहे. म्हणजे आज खरं म्हणजे 35ला माणूस आहे, तरुण आहे, पण तो म्हणत नाहीये. पण भाजपमध्ये 81 वर्ष झालेली, 85 वर्ष झालेली अशी मंडळी अजूनही म्हणतात की आम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे. देशात 10 कोटी जनता जर तरुण असेल असं वट्टेवारा म्हणाले, तर साहजिक आहे आज तरुण वर्गाचं आकर्षण हे 81 किंवा 85 कडे नसणार आहे, ते 35व्या वर्षाच्या तरुणाकडे असणार आहे. दोन गोष्टींचा या ठिकाणी आणखी उल्लेख करतो. महाराष्ट्रात जेव्हा विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, राहुल गांधी यांनी स्वतः तिथे गावागावात जाऊन दौरा केला आणि ती परिस्थिती जी काय आहे ती त्यांनी पार्लमेंटमध्ये आपल्या भाषणामध्ये मांडलं. म्हणजे ॲग्रिकल्चरचं त्यांना कळत नसेल तर त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. दुसरं, न्यूक्लिअरच्या संबंधात त्यांनी संसदेमध्ये भाषण केलं, त्यांनी त्या बाबतीतले सर्व मुद्दे त्यामध्ये मांडलेले होते. म्हणजे हे 2-3 विषयाची मी उदाहरणं दिली आहेत. दुसरं असं आहे की त्यांना अजून सत्तेची संधी मिळालेली नाही आहे, तेव्हा सत्ता मिळाल्यानंतर ते कसं परफॉर्म करतात अजून त्यांना हा चान्स मिळालेला नसल्यामुळे त्या बाबतीत आत्ताच त्यांच्याबद्दल बोलणं हे बरोबर होणार नाही असं मला वाटतं. गडकरी, तुम्ही उत्तर द्यायला हवं. तुमच्याकडे तरुण नेता नाहीये, तुमचे 80 वर्षाचे 85 वर्षाचे नेते अजून मला पंतप्रधान व्हायचं असं म्हणतायत, असा गाडगिळांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट अशी की विठ्ठलराव गाडगिळांच्या कर्तृत्वान मुलाला आनंद गाडगिळाला मात्र अजूनपर्यंत काँग्रेसमध्ये काहीच प्रोत्साहन का मिळत नाही, ते जाऊ द्या. माझा दुसरा प्रश्न असा आहे की मनमोहन सिंगजी जे आहेत ते एकेकाळी अर्थमंत्री होते, गव्हर्नर होते, त्यांना नरसिंहरावजींनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं आणि आज ते प्रधानमंत्री म्हणून यशस्वीपणे काम नाही करत आहेत का? त्यांची प्रकृती चांगली नाही आहे का? त्यांची प्रशासकीय क्षमता चांगली नाही आहे का? त्यांनी चांगले निर्णय घेतले नाही आहेत का? ते जर सगळं चांगलं काम करत, त्यांना बदलवण्याची गरजच काय? गाडगिळांना माझा पहिला प्रश्न, त्यांना बदलवण्याची गरज काय? आणि दुसरा प्रश्न असा की 85 आणि 81 किंवा 35 वर्ष हा मुद्दा नाही आहे. इंदिराजी देखील ज्यावेळी पहिल्यांदा आल्या तेव्हा त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्या, मग पुढे प्रधानमंत्री झाल्या. मग राजीव गांधींना पहिल्यांदा तुम्ही राज्यमंत्री करा, त्यांना कॅबिनेट मंत्री करा, त्यांना अनुभव घेऊ द्या, त्यांचं प्रशासकीय कौशल्य सिद्ध होऊ द्या, त्यांचं डिपार्टमेंट त्यांनी चांगलं सांभाळल्यानंतर मग पुढे करा. एकदम म्हणजे अनंतराव गाडगे यांना आपला उद्या डायरेक्ट महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, म्हणजे पुण्याचा आमदार करायला काँग्रेस तयार नाही, पण एकदा मुख्यमंत्री केलं तर त्यांना ते चांगले आहेत, माझे मित्र आहेत, पण उत्तर द्यायला हवं. त्यांना एकदा पुण्याचा आमदार करा. त्यांचं असं म्हणणं तुमच्यासारख्या माणसाला सुद्धा काँग्रेसमध्ये न्याय नाही मिळत आहे, संधी नाही मिळत आहे, तुम्ही राहुल गांधींचं एवढं समर्थन कशासाठी करताय? असं नाही, जी वस्तुस्थिती आहे म्हणून मी समर्थन करतो आहे, नंबर 1. नंबर 2, मी त्यांना जवळून बघितलेलं आहे, त्यांचे विचार मला माहिती आहेत अनेक वर्ष. आणि आपल्याला ठाऊक आहे की नेहरू गांधी घराण्याचा आणि माझा घराण्याचा जवळपास 70 वर्षाच्या अधिक काळाचा संबंध. त्यांचा जो मुद्दा आहे की तुम्ही एकदम पंतप्रधान कशासाठी करताय, तुम्ही आधी राज्यमंत्री करा. नाहीये. प्रणव मुखर्जी, आणखीन वीराप्पा मोईली, अर्जुन सिंग, हे सगळे तुमचे जे सिनियर मिनिस्टर्स आहेत ते म्हणतायत असं. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की राहुल गांधी इज नाव केपेबल, एनी टाइम ही कॅन टेक द लीड. जर अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा अशी आवश्यकता भासली तर राहुल गांधी तयार आहेत. तर राहुल गांधी हे सक्षम आहेत, हे सक्षम आहेत. पुरावा काय आहे त्या बाबतीत? हेच सांगतोय की त्यांनी आतापर्यंत विविध विषयांवर केलेली वक्तव्य, त्यानंतर त्यांनी मांडलेले विचार, त्यांचा संबंध भारत फिरल्यानंतरचा आलेला अनुभव आणि पुन्हा मिळालेलं बाळकडू, ह्या सगळ्याची जर एकत्र बेरीज केली तर ते सक्षम आहेत हेच सिद्ध होतं. मी जातोय सुरेश भटेवरा यांच्याकडे. भटेवरा, मला सांगा, आनंद गाडगीळ म्हणतात सक्षम आहेत राहुल गांधी, तुमचा काय दिल्लीतला अनुभव आहे? एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो की राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले तेव्हा ते नर्सरीत होते, आता ते महाविद्यालयात आल्यासारखे वागतायत पार्लमेंटमध्ये, याच्यात काही शंका नाही. ही इज प्राईम मिनिस्टर इन मेकिंग. याचा अर्थ ते तयार आहेत असं मी सुरुवातीला स्पष्ट केलं की ते तयार आहेत हे काही खरं नाही.
मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ही चर्चेला जो मगा गाडगिळांनी मुद्दा मांडला आणि गडकरींनी त्याला उत्तर दिलं, त्या तिकडे मी येतो की अडवाणींना PM इन वेटिंग घोषित केल्यानंतर आता मागच्याच आठवड्यामध्ये शेखावतांनी त्यांना चॅलेंज केलं. आता तर लालजी टंडन तिकडनं लखनौमधून म्हणतायत की वाजपेयी सुद्धा पुन्हा कदाचित निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आता प्रत्येकाचे 82, 84, 86 अशा वयोगटातले 3 लोक जेव्हा पंतप्रधान पदाचे दावेदार होतात आणि त्यावेळेला 10 कोटी मतदार जेव्हा पहिल्यांदा मतदान करणार असतात, त्यावेळेला एखाद्या पक्षाने जर तरुण उमेदवार आमच्याकडे तयार आहे असं म्हटलं तर तो त्या क्लासला ॲड्रेस करून मतं आपल्याकडे ओढण्याचं, म्हणजे दिल्लीच्या भाषेत बोलायचं तर सोची समजी राजनीती असं याला म्हणता येईल. याच्या पलीकडे काही अर्थ नाही. आणि गडकरींचा जो मुद्दा आहे की मनमोहन सिंग तयार आहेत की नाही, UPAच्या जर घटक पक्षातल्या सर्व नेत्यांशी बोललं तर सगळ्यांची कन्सेंट आज मितीला मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहावेत अशी स्थिती आहे. आज देशामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत, जागतिक मंदी आहे, देशाच्या सर्व सीमांवर आज तणावाची परिस्थिती आहे. बांगलादेश असो, पाकिस्तान असो, नेपाळ असो, ईशान्य भारत असो किंवा दक्षिणेत LTTEच्या निमित्ताने दक्षिण भारतात तामिळनाडूची सीमा असो, सगळीकडे तणाव असताना, इतके गंभीर प्रश्न असताना मनमोहन सिंगांना काढून लगेच राहुल गांधींना पंतप्रधान पद देण्यासारखी परिस्थिती काही दिल्लीत नाही. ही चर्चा माझ्या माहितीप्रमाणे एका वोटिंग क्लासला ॲड्रेस करण्यासाठी सुरू झालेली आहे आणि ती काँग्रेसच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते. काँग्रेसच्या दृष्टिकोनातून ही चर्चा फायदेशीर ठरेल असं सुरेश भटेवरा म्हणतायत. आपला प्रश्न पुन्हा एकदा बघूया. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का? तुम्ही बघू शकता आपल्या पडद्यावर प्रेक्षक काय म्हणतायत. अजून नाही म्हणतायत 56% लोक, 44% लोक होय म्हणतायत. लोकांचं मतदान सुद्धा कसं आहे तुमच्या लक्षात येतंय. अजून 44%च लोकांना खात्री आहे की राहुल गांधी तयार झालेत. कदाचित 2009 नाही पण त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 2014 साली राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झालेले असू शकतील असं लोकांना सुचवायचं असेल. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.